पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पाली येथील गुरुद्वारा गुरु नानक दरबारामध्ये बैसाखी व खालसा प्रकट दिन उत्साहात साजरा। रायगड जिल्ह्यातील पाली येथील ऐतिहासिक गुरुद्वारा श्री गुरु नानक दरबार येथे आज बैसाखी आणि खालसा प्रकट दिन मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांना शीख बांधवांसह स्थानिक भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। निशान साहिब सेवा आणि धार्मिक विधी उत्सवाची सुरुवात सकाळी निशान साहिब यांच्या पवित्र सेवेने आणि चोला साहिब बदलण्याच्या विधीने झाली। संपूर्ण गुरुद्वारा परिसर बोले सो निहाल सतश्री अकालच्या जयघोषणाने दुमदुमून गेला होता। त्यानंतर चौपाई साहिब पाठाचे सामूहिक पठण करण्यात आले, ज्यामुळे वातावरणात चैतन्य आणि शांतता पसरली होती। या विशेष प्रसंगी आदरणीय बाबाजी यांनी उपस्थितांना कथा विचाराद्वारे मार्गदर्शन केले। त्यांनी खालसा पंथाची स्थापना आणि गुरु गोविंद सिंहजींच्या त्यागाचा इतिहास सांगत मानवतेची सेवा आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश दिला। कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सर्वदा भला सर्वांचे भले व्हावे या उदात्त हेतूने विशेष अरदास प्रार्थना करण्यात आली। देश विदेशात सुखशांती राहावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली। त्यानंतर आयोजित गुरु का लंगर मध्ये जात पात धर्म असा कोणताही भेदभाव न ठेवता हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। बैसाखी हा केवळ सण नसून तो अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी निर्माण झालेला खालसा पंथाचा विजयोत्सव आहे। पाली येथील संगत दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणे या उत्सवात सहभागी झाले आहेत। गुरुद्वारा व्यवस्थापन समिती पाली या सोहळ्यामुळे पाली परिसरातील सर्वधर्मीय बांधवांमध्ये आनंदाचे आणि एकात्मतेचे वातावरण पाहायला मिळाले। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक कॅप्टन NS रंधावा।